नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल। धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। राजकारण्यांची उठबस वाढल्यामुळे भोंदू अशोक खरातची वाढली होती मुचोरी। जवळच्या व्यक्तीच्या गरोदर महिलेवरही केले अत्याचार। जवळच्या व्यक्तीने स्पाय कॅमेरे लावून भरला अशोक खरातच्या पापाचा घडा। काळे कारनामे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची रविवारची एसआयटी चौकशी पूर्ण। आता ताकद नाही राहिली। महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची पोलिसांनी हवा काढली। प्रकाश आंबेडकरांचा आज नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा। एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळेही भाग घेणार। अमेरिकेकडून इराणला नव्यानं लक्ष्य। इराणचं लढाऊ विमान पाडलं। ड्रोन आणि रडार सिस्टीमही अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त। लष्कराच्या सेंट्रल कमांडनं जारी केला नवा व्हिडिओ। देशातील गॅस इंधनाचा पुरवठा अखंडित ठेवा। पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश। आखातातील देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी घेतला आढावा। विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार। काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत होते दीर्घकाळ सक्रिय। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी। महेंद्र गायकवाडचा दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय आणखी खोलात गेलाय। खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर भोंदू खरातनं लैंगिक अत्याचार केले होते। त्याच रागातून तक्रारदारानं खरातच्या सर्व कृत्यांवर बारकाईनं लक्ष ठेवलं। खरातच्या केबिनमध्ये त्यानं स्पाय कॅमेरे बसवले। स्पाय कॅमचं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर संबंधिताला खरातचे काळे कारनामे समजले। खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार दिली नाही। मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर या जवळच्या व्यक्तीनं खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। या प्रकरणी खरातचे एसआयटी आणि क्राईम ब्रांचकडून कसून चौकशी केली जाणार आहे। जवळच्याच व्यक्तीकडून अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाला। तक्रारीच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून लैंगिक अत्याचार झाला। गरोदर पत्नीची पूजा करण्याच्या नावाखाली खरातकडून फसवणूक करण्यात आली असा आरोप तक्रारदारानं केलाय। पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर चिडलेल्या तक्रारदारानं खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। संधी शोधून तक्रारदारानं खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरा बसवला। काही दिवसांनी स्पाय कॅममधला सर्व डेटा मोबाईलमध्ये घेतला। संपूर्ण डेटा पाहिल्यानंतर तक्रारदाराला खरातचे काळे कारनामे समजले। खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार केली नाही। आता अशोक खरातला अटक झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिसांसमोर आली। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवली। खोटे साप वाघ दाखवून खरातनं भाविकांना घाबरवलं, फसवलं असा दावा तक्रारदारानं केला। खरातनं जंगली चिंचोक्यांना किमती खडे म्हणून 10,000 ते 1 लाखांना विकल्याचाही दावा करण्यात आलाय। नाशिकमध्ये धर्माच्या नावाखाली महिलांचं शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत। अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची एसआयटी चौकशी काल पूर्ण झाली। खरात, त्याच्यासह खरातचा ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढेसह एकूण 8 जणांची काल तपास पथकानं कसून चौकशी केली आहे। दरम्यान खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय। क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी करण्यात येते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे।
भोंदूबाबा अशोक खरातवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. तर त्याच वेळी महाविकास आघाडीच्या काळात खरात याच्या संस्थेला पाणी दिल्यावरूनही सत्ताधारी विरोधकांची कोंडी करू शकतात. दरम्यान सभागृहात आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते. रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचं पक्षातील पदही जाण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दिलाय. पण आता चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाची. सूत्रांच्या माहितीनुसार चाकणकर या पदाचाही राजीनामा आज देऊ शकतात. तर दुसरीकडे आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होताच अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात जोरदार गदारोळ अपेक्षित आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणावर आता नाना पटोलेंनी देखील प्रतिक्रिया दिल्या. खरात सोबत गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावरही आता कारवाई होणार का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय. मंत्रीच नाही तर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचंही पटोलेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी भांडा फोडला. मागच्या वेळेस मी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी का लपवलं? काय अशी घटनाच झाली नाही. आता मुख्यमंत्री स्वतः बोलले, रेकॉर्डला आहे. आपण प्रश्न आहे म्हणून उद्या स्थगनच्या माध्यमातून सरकारला या सगळ्या गोष्टीचा खुलासा द्यावा लागेल आणि वेळ आला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार. त्यामुळे हे सगळे प्रश्न उद्या आम्ही उपस्थित करू, आम्ही स्थगन मांडू. कारण की याच्यात महाराष्ट्राची बदनामी आहे. देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे आणि म्हणून उद्या आम्ही विरोधी पक्ष म्हणून या विषयावरचं स्थगन प्रस्ताव विधानसभेत आम्ही मांडणार आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार. यात अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता आणि अनेक प्रकरणं हे महिलांशी त्याच्यामधले काही गोष्टी महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण संवेदनशील आहे. म्हणूनच त्याच्या SIT प्रमुखपदी एका महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचे जे ह्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्या सर्वांवर कार्यवाही करू. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. मात्र अजित पवार यांच्या अपघाताबाबत सभागृहात अद्याप कोणतीही चर्चा पार पडलेली नाहीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होतोय. तिसऱ्या आठवड्यात सभापती राम शिंदे यांनी सोमवारी म्हणजेच आज अजित पवार यांच्या अपघाताबाबत चर्चा पार पडेल आणि त्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीतील राज्यसभेवर निवडून गेलेत. अशातच ही निवड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून मवियाचे नेते आणि आमदारांसोबत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मविया आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी करण्यात येणार आहे. शरद पवार यांनी मवियाकडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्तानं आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलंय. आज संध्याकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या डिनर डिप्लोमसीचं खास आयोजन करण्यात आलंय. या डिनर डिप्लोमसीमध्ये आता काय राजकीय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील ठराव येणाऱ्या महासभा आणि स्थायी समिती सभेत मांडण्यात येणार आहे. कामगारांच्या बैठकीत ही घोषणा झाली असून यामुळे अनेक वर्ष कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षक असो, तो शिपाई असो, तो तिथला झाडूवाला असो की तो वॉचमन असो, हा परमनंट झाला पाहिजे. बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी. शिक्षण विभागानंतर आरोग्य विभाग आहे, त्याच्यामध्ये आयात, दाया, वॉर्डबॉय, डॉक्टर्स हे सर्व परमनंट व्हायला पाहिजे.
नागपुरात गंगाधर फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण झालंय. सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं उभारण्यात आलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, अल्ट्रासाऊंड यासारख्या महागड्या सुविधा नाममात्र दरात मिळणार आहेत. अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर प्रत्येक तालुक्यात उभं राहावीत अशी मागणी नितीन गडकरींनी केली आहे. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले. आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले. त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेने 2013 पासून पुनर्वसनासाठी स्थलांतरित 1500 कुटुंबांना घर खाली करण्याची नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये तत्काळ थकबाकी भरण्याचे आदेश देण्यात आले. तसेच थकबाकी न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून घरे ताब्यात घेतली जातील असा इशाराही देण्यात आला. आणि यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जर महापालिकेनं आमचं पुनर्वसन करायला हवं तोपर्यंत आम्ही जायचं कुठे असा सवालही या रहिवाशांनी उपस्थित केला आहे. अशामुळे जगात ऊर्जा संकट निर्माण झालंय. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानं इंधनानं भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे आणि याचा भारतालाही फटका बसतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर होते. अशातच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांना आता 49% गॅस पुरवठा होणार आहे. युद्धामुळे गॅस टंचाईचं संकट लक्षात घेता हॉटेल मालकांना केवळ 30% व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यात येत होता. आता यात आणखी 20% वाढ करण्याची माहिती आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. पीएनजी विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच पहिल्यांदा 20 आणि नंतर 10 ते 30% वाटप मंजूर करण्यात आलेले आहे. पीएनजीच्या विस्तारासाठी आता 23 मार्च पासून पुढील सूचना येईपर्यंत आणखी 20% वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप जे आहे हे 50% होईल. अखादी देशातील युद्धाचा परिणाम भारतातील व्यवसायावरही झालाय. नांदेडमधील मिनरल पाणी वॉटर तयार करणाऱ्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. बाटलीसाठी लागणाऱ्या रॉ मटेरियलची आयात बंद झाली आहे. प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर, रोल यांचे दर 60% वाढले आणि त्यामुळे बाटलीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार नाहीये तर रिटेलर आणि डीलर यांना बसणार आहे. पूर्वी 85 ते 90 रुपयांना मिळणारे पाण्याच्या बाटलीचे बॉक्स आता 100 ते 120 रुपयांना मिळतात. युद्ध सुरू राहिल्यास व्यवसाय बंद होण्याची भीती मिनरल वॉटर बॉटल व्यावसायिक शैलेश कराळे यांनी व्यक्त केली आहे. ओमानच्या सलालाह आणि दुक्कम या बंदरांवरील तेल साठवणूक सुविधांवर इराणी ड्रोनद्वारे हल्ले झालेत आणि ज्यामुळे इंधन टाक्यांना मोठी आग लागली आहे. या हल्ल्यांमुळे प्रादेशिक तणाव आणखीनच वाढला असून आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना धोका निर्माण होतोय. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये अशी माहिती समजते. आखाती युद्ध आता अधिकच तीव्र झालंय. अमेरिकेनं इराणच्या लढाऊ विमानावर हल्ला केलेला आहे. इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला लक्ष्य केलेलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं हा व्हिडिओ जारी केला आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता दिवसेंदिवस तीव्र होतंय. इस्रायलनं इराणवर रात्रभर हल्ले केलेत. इराणची राजधानी तेहरानवर रात्रभर बॉम्ब वर्षाव होत होता. तेहरानमधील अनेक सरकारी ठिकाणं काल इस्रायलनं लक्ष्य केली आहेत. रात्रभर बॉम्बचा वर्षाव तेहरानवर होत होता. या युद्धात तेहरान शहराचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय. सर्वाधिक मृत्यू तेहरानमध्ये झालेले आहेत. इस्रायलकडून वारंवार इराणला लक्ष्य केलं जात आहे. इराणची महत्त्वाची स्थळं नष्ट केली जात आहेत. आता इराणमधल्या तेहरानमधली सरकारी कार्यालय नष्ट करण्याचा सपाटाच इस्रायलनं लावला आहे. इराणची राजधानी तेहरानवर रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला करण्यात आलाय. क्षेपणास्त्र केंद्रालाही आग लागलेली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी याचा व्हिडिओ जारी केलाय. अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या नौदल तळावरही मोठा हल्ला केलेला आहे. बुशहरच्या नौदल तळाला आता लक्ष्य केलेलं आहे. तळावरील बंदरे इमाम खुमेनी इथे मोठा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे या नौदल तळाचं मोठं नुकसानही झालंय. नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल. धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. राजकारण्यांची उठबस वाढल्यामुळे भोंदू अशोक खरातची वाढली होती मुचोरी. जवळच्या व्यक्तीच्या गरोदर महिलेवरही केले अत्याचार. जवळच्या व्यक्तीनं स्पाय कॅमेरे लावून भरला अशोक खरातच्या पापाचा खडा. काळे कारनामे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची रविवारची एसआयटी चौकशी पूर्ण. आता ताकद नाही राहिली. महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची पोलिसांनी हवा काढली. प्रकाश आंबेडकरांचा आज नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा. एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान संघाला कसे चालतात असा जाब विचारणार. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळही सहभागी होणार. अमेरिकेकडून इराणला नव्यानं लक्ष्य. इराणचं लढाऊ विमान पाडलं. ड्रोन आणि रडार सिस्टीमही अमेरिकेच्या हल्ल्यात उद्ध्वस्त. लष्कराच्या सेंट्रल कमांडनं जारी केला नवा व्हिडिओ. इस्रायलच्या हल्ल्यांना इराणचं प्रत्युत्तर. इस्रायलवर रात्रभर तुफान हल्ले. इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणकडून लक्ष्य. देशातील गॅस इंधनाचा पुरवठा अखंडित ठेवा. पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश. आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी घेतला आढावा. विदर्भाच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन. आज पवनारमध्ये अंत्यसंस्कार. काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांसोबत होते दीर्घकाळ सक्रिय. आज सातारा, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसाचा अंदाज. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यात या पावसाची शक्यता. शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा ठरला महाराष्ट्र केसरी. महेंद्र गायकवाडचा दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात महत्त्वाचा बदल करायचा आता सरकारनं ठरवलंय. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणातच नागरिकांना देण्यात येणार आहे.
सिलेंडर तोच राहील, मात्र त्यामध्ये गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जातील. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं हा महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता भरून तयार असलेले 14 किलोचे सिलेंडर संपले की नवीन सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्यात येतील. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, सध्या पुण्यामध्ये किंवा इतरत्र काय स्थिती आहे गॅस एजन्सी बाहेर? नागरिकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय? हे एक प्रकारचं गॅसचं रेशनिंग आहे. घरगुती वापराचा गॅस आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की 14.2 किलो या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांना मिळतो. त्याच्या किमतींमध्ये तर वाढ करण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील जो तुटवडा निर्माण झालेला आहे आणि तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे एका अर्थाने या गॅसचं रेशनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये आता भरून तयार असलेले गॅस सिलेंडर संपले की नव्याने जे रिफिल केले जातील गॅस सिलेंडर ते 8 ते 10 किलोच्या स्वरूपामध्येच केले जातील. म्हणजे या गॅस सिलेंडरमध्ये पूर्ण 14.2 किलो हा एवढा गॅस आता इथून पुढे नसेल आणि त्यामुळे लोकांनी गॅस हा जपून वापरावा, पुरवून वापरावा असाच सरकारचा या पाठीमागचा उद्देश आहे. आपण पाहिलं की घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांपर्यंत सुरळीत पोहोचावा यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न केले गेले. पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठादारांची बैठक घेऊन 96 तासांच्या आत प्रत्येक नागरिकाला तो सिलेंडर घरपोच मिळेल यासाठी प्रयत्न करायला सांगितलं. मात्र एकूणच जो गॅसचा पुरवठा आहे खाडी देशातून तो पुरेसा होत नाहीये आणि त्याच्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय एका कुठल्या शहरापुरता किंवा एका कुठल्या राज्यापुरता असणार नाही, तर संपूर्ण देशभरामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल. कारण गॅस कंपन्यांनाच आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढे 8 ते 10 किलो इतक्याच प्रमाणामध्ये सिलेंडरमध्ये गॅस, लिक्विफाईड गॅस जो आहे तो भरायचा आहे. त्यामुळं हा निर्णय संपूर्ण देशभरासाठी असणार आहे. आत्ता भरून तयार असलेले 14.2 किलोचे गॅस सिलेंडर संपले की इथून पुढे त्या सिलेंडरमध्ये कमी प्रमाणात 8 ते 10 किलोच्या प्रमाणातच गॅस जो आहे तो भरला जाणार आहे आणि लोकांनी तो पुरवून वापरावा ही सरकारची अपेक्षा आहे. माधवी, खरं तर मंदार, आता असाही नियम सरकारनं केलेला आहे की 25 दिवसांनी किंवा ग्रामीण भागासाठी 45 दिवसांनी गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता हा अर्धाच गॅस सिलेंडर कसा पुरणार हा देखील एक महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. अर्थात नागरिकांना यापुढे आता कशा समस्यांचा सामना करावा लागेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. मंदार, धन्यवाद या अपडेटसाठी. एप्स्टीन फाईल्समुळे अडचणीत आलेले पंतप्रधान मोदी देशाला अडचणीत आणणारे करार विविध देशांशी करतायत. असा गुलाम पंतप्रधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालतो का? ही गुलामगिरी संघाला मान्य आहे का? या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. नागपुरात संघ मुख्यालयावर आपण मोर्चा काढतायत, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याची पण माहिती समोर आली. माझ्यापर्यंत अजूनही ती बातमी आलेली आहे. आम्ही जो मोर्चा आयोजित केलेला आहे, मोर्चा धरणं, तो निघणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. कारण का संघाने मोदीला पंतप्रधान केलेला आहे आणि संघ हा भारतीय जनता पक्षाचा प्रचार करत असतो. आपण एप्स्टीन फाईल्समुळे जे काही वावळं उठत आहेत त्याला धरून वागणं आणि वागणूक असा प्रश्न उपस्थित करतात. एप्स्टीन फाईलला धरून असणारं वागणं आहे हे बरोबर आहे. ज्या पद्धतीने असं ट्रम्प मोदीला माकड करून ठेवलेलं आहे, उठ उठ बसतं बस. तेल खरेदी करायचं असेल रशियाकडून नाही करायचं असेल 30 दिवसाची, असं जे झालेलं आहे, तर इथे मोदी गुलाम झाला आणि तो पंतप्रधान असल्यामुळे देश गुलाम झाला अशी परिस्थिती आहे. तेव्हा संघाला आम्ही तेच विचारणार आहोत की तुम्हाला गुलामी पसंत आहे का सांगा. नसेल तुमच्या ह्याच्यामध्ये बसत असेल तर या भूमिका घ्या मोदींच्या संदर्भात. आता पाठिंबा मिळतंय, काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा इतर काही पक्षांनी, संघटनांनी, पक्ष आहेत, डाव्या पक्षांनी समर्थन दिलेले, सहभागी झालेले सोशल मीडियावरती त्यांनी टाकलेले आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा मला आता फोनही आला होता की आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत. हा देशाला पंतप्रधान ठेवणं म्हणजे नामुष्की आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आयातुल्ला खोमेनी हे हल्ल्यामध्ये गेले. साधा पंतप्रधान 2 दुःखाचे शब्द ते एम्बॅसीमध्ये जाऊन लिहू शकत नाही. याच्यावरनं हा पंतप्रधान इस्रायलचा किती गुलाम आहे हे दिसतंय. त्याच्यामुळे आम्हाला गुलाम पंतप्रधान नको आहे. संघाने पंतप्रधान बदलावं अशी मागणी करण्यासाठीचा हा मोर्चा असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. माजी खासदार दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. संध्याकाळी 4:30 वाजता वर्ध्यातल्या पवनारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 4 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या दत्ता मेघेंनी राज्यसभा सदस्य तसंच महाराष्ट्र विधान परिषदेतही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 मध्ये त्यांनी भाजप प्रवेश केला होता. राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलंय. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा पोहोचवल्यात. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत. तर दत्ता मेघे यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूया. वर्ध्यातल्या पवनारमध्ये दत्ता मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 साली झाला. 1963ला BA पास शिक्षण त्यांनी केलं आणि आरोग्य क्षेत्रात संस्था स्थापन करून मोठं काम सुरू केलं. भाजपात जाण्यापूर्वी शरद पवार यांचे विश्वासू नेते अशी त्यांची ओळख होती. विदर्भावरील अन्याय आणि अनुशेषासाठी ते अनेकदा आक्रमक झालेत. 1978, 1984, 1990 आणि 2000 अशा 4 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. 1991, 96, 98 आणि 2009 अशा 4 वेळा ते लोकसभेवर निवडून गेले होते. रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. 2002 ते 2008 दरम्यान राज्यसभेवर ते गेलेले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये त्यांनी काम केलंय. 2014 पासून भाजपमध्ये ते सक्रिय होते. 3 मुलांपैकी समीर हे सध्या आमदार आहेत तर सागर हे माजी आमदार राहिलेत. 22 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. आज संध्याकाळी 4:30 वाजता पवनारमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांची रात्री रांगा पाहायला मिळाल्यात. पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या भीतीनं लोकांनी मोठी गर्दी केली होती. भुदरगड आणि कागल तालुक्यात रात्री उशिरापर्यंत रांगा पाहायला मिळाल्या. आखातातील युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसतात. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा परिणाम आता कोल्हापुरातील अनेक छोट्या हॉटेल व्यावसायिकांवरही होत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नाश्ता आणि चहाच्या गाड्या बंद करतात आणि त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. युद्धाच्या नावानं पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होतीये. व्यापाऱ्यांकडून पपईचे दर हे 7 ते 8 रुपयांवर मागितले जात आहेत. त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतोय. गेल्या वर्षी पपई पिकाला 14 ते 15 रुपयांचा भाव होता. आता मात्र पपई उत्पादन संपलं तरी देखील 13 ते 14 रुपयांचा भाव मिळालेला नाहीये. आता तर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन युद्धाच्या नावानं कमी दरात व्यापाऱ्यांकडून पपई मागितली जाते. पपई राज्याबाहेर जात नसतानाही युद्धाच्या नावानं पपईचे दर 7 ते 8 रुपयांवर आणून व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर्षी पपईला खूप कमी भाव आहे. व्यापारी युद्धाच्या नावाखाली 6 ते 7 रुपये
पर किलोने पपई मागताय. मागच्या वर्षी या वेळेस 15 ते 16 रुपये किलो पपई जात होती. पण आता जर फोन केला व्यापाऱ्यांना आपण, ते लगेच सांगतात आपल्याला आता युद्ध चालू आहे, मागणी नाही पपईला, कुठं पाठवू, घ्यायला येत नाही. लगेच शेतात आल्यावरती भाव ठरवतात ते शेतकऱ्यांचा, ह्याच भावाने काढू आम्ही. तर आता ही पपई पूर्णतः खराब होते. या वर्षी प्रचंड नुकसान झालेलं आहे पपईमध्ये. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सदर व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना आता ॲक्शन मोडवर आली आहे. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मंत्र्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे आणि त्यामुळे या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता हातात घेण्यासाठी भाजपनं पहिल्यापासून पावलं उचलली होती आणि त्या दृष्टीनं ऑपरेशन लोटसची तयारी सुरू झाली होती. त्यात भाजपनं राष्ट्रवादीचे 3 आणि शिंदे सेनेचे 2 सदस्यही फोडले होते. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेमध्ये भाजप विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेवरून राजकारण आता तापू लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज भाजप विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी 10 वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आंदोलन करतील. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत भाजपकडून दादागिरी केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही भाजपनं बळाच्या जोरावर अध्यक्षपद मिळवल्याचा दावा केला जातोय. आंदोलनानंतर कॅबिनेट बैठकीतही हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची मदत झाल्याची कबुली आता भाजपनं दिली आहे. हास्य कल्लोळात भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी महेश शिंदे यांची मदत झाल्याची कबुली दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडे उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रिया शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात पूर्ण होतोय. मात्र पुढील अधिवेशन होण्यापूर्वीच त्यांची मुदत संपत असल्यानं आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या सदस्यांना सभागृहात अधिकृतरित्या निरोप दिला जाईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं. त्यांच्यासोबतच विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपतोय. दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार आज निरोप घेतील. एप्स्टीन फाईल्सचं सत्य समोर यावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत मोदींचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आज नागपूरच्या संघ मुख्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. संविधान चौकात वंचितचे कार्यकर्ते जमतील. तिथे पक्षातील नेते आणि या मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मार्गदर्शन करतील. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षाचे नेते हे आंदोलनात सहभागी होतील आणि हे कार्यकर्ते संघ कार्यालयाच्या दिशेने जातील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळी या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही वंचित मोर्चा काढण्यावर ठाम आहे. संविधान चौकातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. आज नागपूरमध्ये एप्स्टीन फाईलच्या विरोधामध्ये भारत मुक्ती मोर्चा आणि वंचितच्या वतीने RSSच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. आपण बघू शकतो की नागपूरच्या संविधान चौकामध्ये या मोर्चाचं भव्य व्यासपीठ देखील उभारण्यात आलेलं आहे आणि विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा अशा प्रकारे या संपूर्ण व्यासपीठाला नाव देण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा देखील मोठा फोटो पाहायला मिळत आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा देखील फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या व्यतिरिक्त इतरही नेते विजय वडेट्टीवार असेल, विकास ठाकरे असेल किंवा इतर वेगवेगळे संयुक्त मोर्चाच्या नेत्यांचे देखील फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट की नागपूर पोलिसांनी या मोर्चाला फक्त संविधान चौकापुरतीच परवानगी देण्यात आलेली आहे. या मोर्चेकऱ्यांची मागणी होती की त्यांना संघ मुख्यालयावर मोर्चा काढायचा आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी ही परवानगी पूर्णतः नाकारलेली आहे. अशा प्रकारची पोलिसांची भूमिका ही सरकारच्या बाजूची असल्याचा आरोप हे संपूर्ण मोर्चेकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
पक्षाच्या मुख्यालयावरच मोर्चा काढणार अशी भूमिका या नेत्यांनी घेतली. त्यामुळे निश्चितच बघणं महत्त्वाचं राहणार आहे की पोलीस या संपूर्ण प्रकरणाला कशाप्रकारे हाताळतं. मात्र कुठेतरी एप्स्टीनच्या ज्या काही वेगवेगळ्या फाईल आहे ज्यामध्ये भारतीय नेत्यांचा संबंध आहे, हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं दाबण्यात येण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कुठेतरी या विरोधामध्ये हा आक्रोश मोर्चा काढल्याचं आयोजकांकडनं सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गातल्या नांदगाव येथे शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन होत आहे. बदलत्या वातावरणाचा फटका यंदाच्या आंबा आणि काजूवर मोठा परिणाम झाला असून जवळपास आंबा 90% तर काजूचं 60 ते 65% उत्पन्न घटलंय. जोपर्यंत सरकार समाधानकारक घोषणा करत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन हे महामार्गावर केलं जाईल. नोटिसा देऊनही दडपशाही भीती दाखवली तरी मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं, त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. सर, आज तुम्ही चक्काजाम आंदोलन करताय, कशा स्वरूपाचे आंदोलन असेल? आम्ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखायचं ठरवलं आहे आणि त्या ताकदीनं आज आम्ही रस्त्यावर जाणार आहोत. मुंबई गोवा महामार्ग तुम्ही रोखताय, तर किती वाजल्यापासून हे आंदोलन असेल, काय स्वरूप असेल पूर्ण? साधारणपणे 10:30 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होईल आणि ते बेमुदत असेल जोपर्यंत सरकार काही घोषणा करत नाही. आणि ती घोषणा आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना समाधान वाटेल असे, नाहीतर उगाच पुढीतनं अंगारा दिल्यासारखा त्या खरातासारखा अंगारा देऊ नका आम्हाला. कोकणातल्या शेतकऱ्याला न्यायच दिला पाहिजे, कारण 50 वर्षात पहिल्यांदा काहीतरी तो मागतोय आणि त्याचं समाधान नाही झालं तर सरकारला ते मागात पडेल. सरकारची दडपशाही असं वाटतं का? 100% दडपशाही आहे, पण याच्यामुळं परिणाम उलटाच होईल. रबरी चेंडू जेवढा वेगात तुम्ही दाबाल तेवढ्याच वेगात तो उसळी घेत असतो. तसंच कोकणातल्या शेतकऱ्याला उशिरा काय म्हणून आपण तो जागा झालेला आहे, त्याला तुम्ही जेवढं दाबाल तेवढी तो उसळी मारणार आहे. हे आंदोलन सुद्धा यशस्वी आम्ही करणारच. एकतर केंद्र सरकारकडं राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत आणि कोकणातला काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी त्यातल्या नुकसान भरपाईसाठी हकदार आहे. पण दुर्दैवानं राज्य सरकारनं अजूनही केंद्राशी संपर्क साधलेला नाही. मी जाऊन आलोय, पण तिथं मला सांगितलं की अजूनही राज्य सरकारकडून काही आमच्याकडे आलेलं नाही. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. सांगली शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव शहीद दिनानिमित्त शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता हे आंदोलन होईल. या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा सांगली जिल्ह्यात चर्चेला येतोय. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीरनं यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा पुण्याच्या वाघोलीत पार पडली आहे. या स्पर्धेत गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड हे जेतेपदाच्या लढतीसाठी आमने-सामने आले होते. या लढतीत सदगीरनं महेंद्र गायकवाडला पराभूत करून दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय. याआधी 2019 साली हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला होता. हर्षवर्धन हा अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्ठा आहे. पुण्यातल्या काका पवारांच्या तालमीत तो सराव करतो. दरम्यान दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर हर्षवर्धननं मॅटवरच्या कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर हर्षवर्धन सदगीरनं नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत आहे. हर्षवर्धन, काय सांगायचंय, आज हा मोठा दिवस आहे तुझ्यासाठी? खरं तर मी 2019-20ला महाराष्ट्र केसरी झालो होतो. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण मी अशा परिस्थितीतून आलोय. मला एक सरकारकडून गरज होती शासकीय नोकरीची. ती नोकरी शासनाने मला दिली नाही. मला दुःख होतं की मला संपल्यामध्ये जमा केलं होतं, पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं काही लोकांनी. मी आज काका पवारांच्या तालमीसाठी मी हिमतीने करून दाखवला आणि आज खुशीमध्ये मी आज माझ्या मॅचच्या कुस्तीची रिटायरमेंट घेतली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.